हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. साधिका सौ साधनाताई शिर्के यांनी विचारलेले प्रश्न. मानवी स्त्रीचे पोटी एकाच वेळी जुळी किंवा तिळी मुले जन्माला येतात, यामागील आध्यात्मिक कारण काय असू शकेल? योगदास. भौतिक माहिती. मानवी स्त्रीचे पोटी एकाच वेळी एकापेक्षा जास्त संतती जन्माला येते, यामागील कारण जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम भौतिक दृष्टिकोनातून संतती जन्माला कशी येते ते अगदी थोडक्यात आणि तेही पूर्ण वैज्ञानिक ज्ञानाने नव्हे, तर केवळ ह्या प्रश्नाची उकल आध्यात्मिक दृष्टिकोनातून व्हावी इतक्याच मर्यादित हेतूने माहीत करून घेऊया. भौतिक दृष्टिकोनातून मानवी स्त्रीला संतती होण्यासाठी त्या स्त्रीमध्ये आणि तिच्या पुरुषामध्ये जननशक्ती असायला पाहिजे. विशेष करून स्त्रीची सृजनाची इच्छा असायला हवी. स्त्री पुरुष संबंधाचे वेळी स्त्रीच्या गर्भाशयाचे द्वार उघडायला हवे. गर्भाशयात प्रवेश केलेल्या पुकेसराचे आणि स्त्री केसराचे मिलन व्हायला पाहिजे. अशा प्रकारे मिलन झाल्यावर तेथे त्यामधून स्त्री केसर आणि पुकेसर यांच्या संयोगामधून परिणाम होऊन वैज्ञानिक भाषेप्रमाणे रिलीझिंग एजंटद्वारे आध्यात्मिकदृष्ट्या आत्मप्रेरणेने गर्भधारणा व्हायला पाहिजे. अशा प्रकारे झालेली गर्भधारणा तेथे टिकायला पाहिजे, वाढायला पाहिजे. या सर्व 6 गोष्टी जर अनुकूल असतील तर मानवी स्त्री पुरुष संबंधाने स्त्रीला सर्वसाधारणपणे संतती होते. सर्वसाधारणपणे असे म्हणायचे कारण असे की असे मिलन झाले तरी एखाद वेळेस अन्य काही कारणाने गर्भधारणा होत नाही, किंवा झाली तरी जीव धरत नाही, किंवा जीव धरला तरी तो टिकत नाही. उदाहरणार्थ, अशा वेळी जर स्त्रीचे प्रकृतीत अतिउष्णता निर्माण झाली तर गर्भ नासू शकतो, किंवा अशा वेळी काही कारणाने गर्भाशयाला जबर धक्का बसला तर गर्भ नासू शकतो. येथे स्त्रीचे गर्भाशयाचे द्वार उघडणे हे त्या स्त्रीच्या शारीरिक नैसर्गिक भावनांवर अवलंबून असते. त्यासाठी तिच्या शारीरिक भावना उद्दीपित व्हाव्या लागतात. मिलनाला तिचा सक्त विरोध असेल तर ते द्वार उघडेलच असे नाही. यासाठी बळजबरी, बलात्कार उपयोगी होत नाही. तरीही फार क्वचित एखाद वेळेस अशा मिलनाचे वेळी जरी स्त्री मनाने अलिप्त असली तरीही तिचे शरीर उद्युक्त होऊन ते द्वार उघडू शकते. यामुळे बळजबरी, बलात्कार होऊन क्वचित प्रसंगी स्त्री गरोदर राहू शकते. जसे तळलेल्या पदार्थाचा वास आला की आपोआप जिभेला पाणी सुटते. गर्भाशयाचे द्वार अति सूक्ष्म असते आणि ते अत्यल्प वेळच उघडते. ते फार अल्प वेळेत आपोआप बंद होते. त्या अत्यल्प वेळेत पुकेसरामधील पेशी गर्भाशयात गेली तरच ती जाऊ शकते. यामुळे स्त्री पुरुष यांच्या प्रत्येक मिलनाला संतती जन्माला येतेच असे नाही. हे द्वार अति संवेदनशील असते. त्यामधून एक पेशी आत गेली की त्या संवेदनेमुळे ते द्वार आपोआप बंद होते. अशा वेळी बहुधा पुकेसरामधून जेमतेम एकच पेशी गर्भाशयात प्रवेश करू शकते. फार क्वचित प्रसंगी एकाहून जास्त पेशी आत प्रवेश करतात आणि स्त्रीला जुळी किंवा तिळी अपत्ये होतात. अशा वेळी पहिल्या पेशीच्या मागे चिकटून दुसरी पेशी आत गेली तरच दुसरी पेशी आत जाऊ शकते. दुसऱ्या पेशीच्या मागे चिकटून तिसरी पेशी आत गेली तरच ती आत जाऊ शकते. अशा वेळी स्त्रीला जुळे किंवा तिळे होते. स्त्री केसर जननी असते. स्त्री पुरुषाचे मिलनाचे वेळी स्त्रीच्या गर्भाशयात स्त्री केसर आणि पुकेसर यांचे मिलन झाल्यावर तेथे जीव निर्माण होतो आणि स्त्री केसर तो जीव धारण करते. त्याचवेळी स्त्रीच्या गर्भाशयाचे द्वार अपत्य जन्माला येईपर्यंत बंद होते आणि त्यामुळे तिच्या मासिक पाळीचा स्राव बाहेर जाणे थांबते.
मासिक पाळीत पंचमहातत्वे असतात. पुरुष जनक असतो, त्याच्या पुकेसराचा उपयोग देह निर्माण करण्यासाठी असतो. जीव धारण केल्यावर पुकेसर त्या मासिक पाळीच्या स्त्रावापासून देह तयार करतो. मासिक पाळीच्या स्त्रावात देह तरंगत सुरक्षितपणे वाढत असतो. मासिक पाळीच्या स्त्रावात तरंगत असल्यामुळे स्त्रीच्या हालचालींमुळे जीवाला धक्का बसत नाही. स्त्री त्या देहाचे संगोपन करते. नाळेच्या माध्यमातून अपत्याला स्त्रीच्या अन्नग्रहणामधून, श्वासामधून अन्न पुरवठा, प्राणवायूचा पुरवठा होतो. अशा प्रकारे त्याची वाढ पूर्ण झाली की तो जीव बाहेर जाण्याची तयारी करतो. अशा वेळी स्त्री त्याला जन्म देते. आध्यात्मिक माहिती. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवी संतती होण्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे तो सर्वसामान्य जनांचा, संचित उपभोग असलेल्यांचा, आणि दुसरा जो आहे तो असामान्य विभूतींचा, संचित उपभोग नसलेल्यांचा. याचे निरूपण वाचताना आपण जी यासंबंधी भौतिक माहिती घेतली आहे तिची या आध्यात्मिक माहितीशी तुलना करत ही माहिती वाचावी. म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक असा गोंधळ होणार नाही. यातील फरक स्पष्टपणे लक्षात येईल. संचित असलेले. जेव्हा एखाद्याचा देह मृत होऊन पतन होतो त्यावेळी त्या देहातील अंशात्मा त्या देहाचा त्याग करून देहाच्या बाहेर होतो. अशा वेळी त्या व्यक्तीच्या अतृप्त राहिलेल्या, त्याने न उपभोगलेल्या, परंतु अशाला अंशात्म्याने तथास्तु असे म्हणून योग ऊर्जा पुरविलेल्या अशा ज्या काही इच्छा, वासना, कामना इत्यादी असतात त्या देह त्याग करताना अंशात्म्याला लपेटून घेतात, त्याला झाकोळून घेतात आणि त्या अंशात्म्यासह देहाबाहेर होतात. एखाद्या ओसाड जागेमधून काळोख्या रात्री कसेबसे वाट शोधत आपण बाहेर उजाडात यावे आणि आपल्याला दिसावे की आपल्या अंगाला कोळ्याच्या जाळ्या, घाण इत्यादी लागली आहे. तसेच अंशात्म्याचे अशा वेळी होते. आपल्या अंगाला लागलेल्या कोळ्याच्या जाळ्या, घाण आपण स्वच्छ होऊन साफ करतो, तसेच अंशात्मा करू पाहतो. परंतु यासाठी त्याची स्वच्छता म्हणजे त्यासाठी पुनर्जन्म घेणे, त्यासाठी नवीन देह धारण करणे, अतृप्त उपभोगून संपविणे किंवा अध्यात्म योग साधना, उपासना याद्वारे ते लीन करणे असे असते. नवीन जन्म घेण्यासाठी अंशात्म्याला यमधर्माची मदत घ्यावी लागते. यमधर्म त्याला लपेटलेले संचित संपविण्यासाठी योग्य असा प्रदेश, योग्य असा समाज, संततीसाठी अनुकूल असलेले योग्य असे कुटुंबीय, मातृत्वासाठी उत्सुक असलेली योग्य अशी माता निवडून देतो. तेथे जन्म घेतल्यावर त्या देहाकडून जे आचरण अपेक्षित असते त्याला यमधर्म असे म्हणतात. तीच आत्मेच्छा असते. त्याप्रमाणे त्या देहाने जर यमधर्म पाळून आचरण केले तर त्याचे सर्व संचित त्याच जन्मात, त्याच देहात संपुष्टात येते आणि तो अंशात्मा मुक्त होतो. त्याच देही जीवनमुक्त, सायुज्यमुक्त, मुक्त म्हणून उर्वरित जीवन कैवल्यानंदात जगतो. यमधर्माप्रमाणे अंशात्म्याला अपेक्षित अशा स्त्रीचे गर्भाशयात जेव्हा पुकेसर प्रवेश करतो त्यावेळी तेथे अंशात्मा त्या पुकेसराचे आणि स्त्री केसराचे मिलन घडवून आणतो. विज्ञान यालाच रिलीजिंग एजंट असे म्हणते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माता होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात अंशात्मा अशा मिलनाने जीव निर्माण करतो. यामुळे तो जीव त्या अंशात्म्याला लपेटलेले संचित उपभोग संपविण्यासाठी जीवनभर प्रयत्न करतो. माता त्या बाळाचे आभार मानते. त्याच्यामुळे ती आई झालेली असते, तिला मातृत्व मिळालेले असते. तेथे जर अंशात्मा नसेल तर पुकेसर आणि स्त्रीकेसर यांचे मिलन होऊनही जीवधारणा होत नाही. याला गर्भ नासला असे आपण म्हणतो. अशा प्रकारे जीवधारण झाल्यावर जी भौतिक माहिती वर सांगितली आहे त्याप्रमाणे यथायोग्य काळी अपत्याचा जन्म होतो. संचित नसलेले. आता संचित उपभोग नसलेल्यांचा, असामान्यांचा जन्म कसा होतो त्याची आध्यात्मिक माहिती घेऊया. 1. ज्या अंशात्म्यांना संचित उपभोग नसतात ते मुक्तात्मे असतात. त्यांना पुनर्जन्म घेण्याची सक्ती नसते. 2.
त्यांना जन्म घ्यावा असे वाटले तर त्यासाठी त्यांना यमधर्माची गरज नसते. त्यांचा मूलभूत स्वभावच यमधर्म असतो. ते मुक्त असतात. 3. ते त्यांच्या मर्जीने त्यांना पाहिजे तेव्हा आणि त्यांना पाहिजे तेथे जन्म घेऊ शकतात. 4. अशा मुक्तात्म्यांना देह धारण करायला पुकेसराची आवश्यकता असतेच असे नाही. त्यासाठी त्यांना स्त्री पुरुषाच्या मिलनाची आवश्यकता असतेच असे नाही. 5. असे मुक्तात्मे त्यांना वाटल्यास सद्य जीवन सदेह संपुष्टात आणतात. सद्य देह पंचमहातत्वात विलीन करतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा त्यांना पाहिजे तेथे नवीन देही प्रगट करू शकतात. 6. असे मुक्तात्मे देह सोडून दिलेला असला तरीही त्यांना पाहिजे तेव्हा पूर्वीचा देह पंचमहातत्वामधून निर्माण करून काही अल्प कालावधीसाठी प्रगट होऊ शकतात. 7. असे मुक्तात्मे सर्वसामान्यपणे स्त्री पुरुषांचे मिलन झाल्यावर स्त्रीच्या उदरी स्त्रीकेसर आणि पुकेसर यांचे मिलन घडवून जीव निर्माण करून जन्माला येऊ शकतात. 8. असे मुक्तात्मे त्यांना पाहिजे तेव्हा स्त्री पुरुष यांचा संबंध न येता नवरा हयात असलेल्या कुटुंबवत्सल अशा स्त्रीच्या उदरी जीव निर्माण करून देह धारण करून जन्माला येऊ शकतात. 9. असे मुक्तात्मे त्यांना पाहिजे तेव्हा स्त्री पुरुष यांचा संबंध न येता कुमारी असलेल्या स्त्रीच्या उदरी जीव निर्माण करून देह धारण करून जन्माला येऊ शकतात. कुमारी माता. या संदर्भात येथे कुमारी माता ह्या सध्या अतिसंवेदनशील आणि समाजाचा विचार करता अति भयावह आणि भेडसावणाऱ्या प्रश्नासंबंधी काही निरूपण करणे उचित होईल. वस्तुस्थिती. पूर्वी समाजात कुमारी माता ही सर्वसाधारण मान्य असलेली गोष्ट होती. अशा अपत्यांना सूतपुत्र असे म्हणत जात असे. पूर्वी शारीरिक बळजबरी असे काही होत नसे. स्त्री एखाद्या पुरुषावर अनुरक्त झाली तर त्यात अयोग्य असे काहीही मानले जात नसे. तसेच पुरुषाला एखादी स्त्री आवडली तर तो तिला पराक्रमाने वश करून घेत असे. ही गोष्ट सर्वसामान्य होती. अशा वेळी जर त्या स्त्रीला तो पुरुष आवडला नाही तर ती त्याला तसे स्पष्टपणे सांगत असे आणि अशा वेळी असा पुरुष त्या स्त्रीला तिच्या मताचा आदर करून मुक्त करत असे, सोडून देत असे. पूर्वी अनेक कुमारी माता होत्या. त्यांना आणि त्यांच्या अपत्यांना समाजात सर्वसामान्य जनांप्रमाणे वागणूक दिली जात असे. परंतु पुढे तथाकथित पंडितांनी आणि धार्मिक विद्वानांनी नैतिकतेचा महाघोर अवडंबर माजविला. यामुळे असे विवाहबाह्य संबंध बंद झाले नाहीत तर ते आणखीनच फोपावले आणि चोरून आणखी जोशात सुरू राहिले. यामुळे कुटुंबकलह वाढले, सामाजिक अस्वस्थता वाढली. असे संबंध कधीही बंद होणे शक्य नाही. ते आधी काळापासून सुरूच आहेत आणि पुढे अनादी काळ सुरूच राहणार आहेत. यात एक भयावह गोष्ट घडली की असे राजरोस करता येत नाही म्हणून बळजबरी, बलात्कार, दहशत, पळवून नेणे, कायदा शिक्षा करील ह्या भीतीने पुरावे नष्ट करणे, खून करणे इत्यादी नको त्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडू लागल्या. यात मतिमंद, असहाय्य, अपंग स्त्रिया शिकार होऊ लागल्या. याची वाच्यता होऊ नये म्हणून अनन्वित अत्याचार होऊ लागले. उपाय. शारीरिक आकर्षण नैसर्गिक आहे. हे थांबविणे भल्या भल्या ऋषींना शक्य झाले नाही. यास्तव हे वास्तव स्वीकारून यावर काही मूलभूत उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील नैतिकता वाढविली पाहिजे. त्यासाठी प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत आध्यात्मिक आणि यमधर्माचे शिक्षण, धार्मिक किंवा विधिधर्माचे शिक्षण नव्हे, सक्तीचे केले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी स्त्री पुरुषांनी देहप्रदर्शन पूर्णपणे थांबवावे. जसे त्यांनी याची काळजी समारंभामधून घ्यायला हवी तसेच त्यांनी याची काळजी अभिनय क्षेत्रात काम करतानाही घ्यायला हवी. स्त्रियांनी असा समज करून घेऊ नये की त्यांनी देहप्रदर्शन करावे आणि पुरुषांनी ते पाहू नये. कारण नटून थटून शृंगार करून आलेल्या स्त्रीकडे कोणी एकटक पाहू लागला तर ते त्या स्त्रीला आवडत नाही. परंतु अशावेळी पुरुषांनी चोरून एक कटाक्ष टाकून तो न टाकल्यासारखे केलेले त्यांनाही हवे असते.
या बाबतीत स्त्रियांनी आपल्या मर्यादा पाळाव्यात. स्त्री ही एक प्रदर्शनीय बाहुली आहे, उपभोग्य जीव आहे अशी समजूत होईल असे एकही दृश्य स्त्रियांनी कटाक्षाने टाळावे. मग ते दृश्य 4 भिंतीच्या आत असो किंवा बाहेर असो. विवाहसंबंधी कायदे बदलावेत, नाहीतर तरुण हे कायदे त्यांचे ते बदलतील आणि पालकांना कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येईल. ही वेळ स्टे इन रिलेशनशिप अशा गोंडस नावाखाली अगोदरच सुरू झालेली आहे याची संबंधितांनी लवकरात लवकर प्रकर्षाने नोंद घ्यावी. बळजबरी, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांना फक्त फाशीचीच शिक्षा असावी. येथे स्त्री पुरुष असा भेद नसावा. येथे मी मुद्दामून नमूद करतो की एकाच स्त्री पुरुषाने काही वेळेच्या अंतराने एकाहून जास्त वेळ संबंध ठेवला असेल तर ती बळजबरी, बलात्कार इत्यादी धरू नये. कारण एखादा संबंध प्रस्थापित झाल्यावर पुन्हा तो जर दुसऱ्यांदा हेच करत असतील तर त्यासाठी त्यांची एकमेकांना संमती आहे असे गृहीत धरावे. यामध्ये अज्ञानी, सज्ञानी, लहान, प्रौढ, विकलांग, मनोरुग्ण अशा व्याख्या करू नयेत. जो शारीरिक संबंध ठेवतो तो याबाबत देह मनाने निरोगी आणि सज्ञानच असतो ही वस्तुस्थिती मान्य करावी. जुळी तिळी संतती. मला जाणीव आहे की येथे या प्रश्नाच्या बाबतीत थोडेसे विषयांतर झाले आहे, परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगाव्यात असे वाटले म्हणून सांगितले. आता आपण मूळ प्रश्नाबद्दल निरूपण करू. लेखाच्या सुरुवातीला दिलेली भौतिक आणि आध्यात्मिक माहिती लक्षात घेऊन पुढील निरूपण वाचावे. यासाठी आपल्याला मनुष्येतर प्राण्यांना होत असलेली संतती आणि मानव प्राण्याला होत असलेली संतती याचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. म्हणजे जुळी किंवा तिळी मुले जन्माला कशी येतात याचा उलगडा होईल. मनुष्येतर प्राण्यांची संतती. संचित नसलेले मनुष्येतर प्राणी हे सर्वसाधारणपणे नैसर्गिकपणे नियतीला अनुसरून यमधर्माप्रमाणे आचरण करतात. यामुळे बहुधा त्यांचे संचित नसते, ते मुक्तात्मे असतात. याला अपवाद ते असतातच आणि त्यांचा विचार आपण स्वतंत्रपणे पुढील मुद्द्यात करूया. येथे हे असे गृहीत धरून निरूपण करूया. मुक्तात्मे असल्यामुळे मनुष्येतर प्राण्यांची उत्क्रांती एका देहामधून पुढील देही सहजच होत असते. त्यांची बुद्धी, स्मृती, मन अतिशय क्षीण असते. यामुळे सहसा त्यांच्याकडून उपभोगांचे संचित होत नाही. मनुष्येतर प्राणी संख्येने 84,00,000-1 इतके आहेत. यात लहान देहापासून उत्क्रांत होत होत मोठा देह धारण केला जातो. त्यांचा क्रम अ देहानंतर ब, त्यानंतर क, त्यानंतर ड इत्यादी असा नैसर्गिकपणे नियतीकडून ठरलेला आहे. जेव्हा अ देहामध्ये मनुष्येतर प्राण्याचे देहावसन होते तेव्हा तो अंशात्मा अंतराळात जातो. तो मुक्तात्मा असल्यामुळे त्याच्या मर्जीने तो पुन्हा तोच देह धारण करून पुनर्जन्म घेऊ शकतो किंवा तो पुढील ब देही जन्म घेऊन उत्क्रांत होतो. आता येथे लक्षात घ्यावे की असे अ प्रकारच्या देहामधून मृत होऊन अंतराळात अनेक मुक्तात्मे आलेले असतात. ते मुक्त असल्यामुळे त्यांना पुनर्जन्मासाठी किंवा जन्मासाठी यमधर्माची गरज नसते. अमुकच माता निवडायची आवश्यकता नसते. संचित नसल्यामुळे अमुकच प्रदेश, अमुकच समाज, अमुकच कुटुंब, अमुकच माता अशी त्यांना मर्यादा नसते. त्यांना स्वतःचे स्वतःला इतकेच पाहायचे असते की त्यांना पुन्हा याच देही पुनर्जन्म घ्यायचा आहे की पुढील ब या देही जन्म घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे याच देही पुनर्जन्म घेण्यासाठी असे अनेक मुक्तात्मे अंतराळात असू शकतात. तसेच अशा प्रकारचे ब या देही जन्म घेण्यासाठी असे अनेक मुक्तात्मे अंतराळात असू शकतात. यमधर्माची अट नसल्यामुळे तसेच प्रदेश, समाज, कुटुंब, माता याची मर्यादा नसल्यामुळे एकाहून जास्त मुक्तात्मे मातृत्वासाठी उत्सुक असलेली एकच एक माता निवडतात. जरी एकाच पुकेसराचा स्त्री केसराशी संयोग झाला असला किंवा झाला नसला तरीही ते मुक्तात्मे असल्यामुळे ते स्वतः मातेच्या उदरी संगोपनासाठी स्त्री केसराशी संधान ठेवून जीव निर्माण करतात, देह धारण करतात आणि पुनर्जन्म किंवा जन्म घेतात.
अशा प्रकारे मनुष्येतर प्राण्यांच्यात एकाच मादीला अनेक अपत्ये होतात. मनुष्येतर प्राण्यांना बुद्धी, स्मृती, मन अति क्षीण असते. यामुळे त्यांच्यात अहंकार नसल्यामुळे व्याभिचार असा काही विचार नसतो. संचित असलेले. फार क्वचित प्रसंगी मनुष्येतर प्राणी नैसर्गिक आचरण सोडतात आणि त्यामुळे त्यांचे उपभोग संचित होतात. विशेष करून मनुष्येतर प्राण्यांचा देह उत्क्रांत होऊन इतर योनीत मोठा मोठा होत जातो. तसतशी त्यांची बुद्धी, स्मृती, मन किंचित विकसित होते. निदान क्षीण तरी राहत नाही. यामुळे जसजसा देह मोठा होत जातो तसतसे एकाच वेळी एकाहून जास्त अपत्ये होण्याचे प्रमाण कमी होत जाते. अर्थातच हा काही नियम नाही. अशा मनुष्येतर प्राण्यांचा संचित संपविण्यासाठी त्याच योनीत पुनर्जन्म होतो. मनुष्य प्राण्याची संतती. मनुष्य प्राण्याला फार क्वचित एकाच वेळी एकाहून जास्त जुळी तिळी संतती होते. त्याची काही खास कारणे आहेत. यात मुक्तात्म्यांचे प्रमाण जास्त असते, परंतु कधीकधी अमुक्तात्मेही जुळे तिळे जन्माला येतात. अमुक्तात्मे. अनेक व्यक्ती बहुआयामी असतात. त्यांच्यात विविध प्रकारचे काम करायची क्षमता असते. त्यांना अनेकविध माहिती असते. अशा व्यक्तीकडे विविध प्रकारचे लोक येतात आणि आपापले काम करून घेतात. या येणाऱ्या लोकांचा आपापसात काहीही ताळमेळ नसतो, तरीही ते एकाच व्यक्तीकडे आलेले असतात. उदाहरणार्थ, बाळू व्यवसायाने CA आहे, त्यामुळे त्याच्याकडे त्या क्षेत्रातील लोक येतात. याचबरोबर बाळू संगीताचा चांगला जाणकार आहे, यामुळे त्याच्याकडे संगीत क्षेत्रातलेही लोक येत असतात. तसेच बाळू उत्तमपैकी बुद्धिबळ खेळतो, यामुळे बाळूकडे याही क्षेत्रातील लोकांचीही ये-जा असते. बाळू सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात पटाईत आहे, यामुळे सामाजिक कार्यक्रम करणाऱ्या लोकांचीही बाळूकडे उठ-बस असते. अशा प्रकारे बाळू एकच एक आहे, परंतु त्याच्याकडे जमा, खर्च, संगीत, बुद्धिबळ, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रकारचे लोक येत असतात आणि बाळू त्यांची कामे करतो. बाळूकडे येणाऱ्यांची बाळूकडे विभिन्न प्रकारची कामे असतात. कामे भिन्न असली तरी त्यांना खात्री असते की आपले काम बाळूच योग्य प्रकारे करील. याचप्रमाणे अंतराळात संचिताने लपेटलेले एकाहून जास्त अंशात्मे एकाच मातेला त्यांचे संचित संपविण्यासाठी निवडतात. त्यांना ती माता राहत असलेला प्रदेश, समाज, तिचे कुटुंब, ती स्वतः त्यांचे संचित संपविण्यासाठी योग्य असते. याला विरोध करण्यासारखे यमधर्माला काहीही कारण नसते. त्यांचे संचित विभिन्न प्रकारचे असते. त्यांचा एकमेकांशी काहीही ताळमेळ नसतो. त्यांच्या निवडीच्या हट्टामुळे मातेच्या गर्भाशयात पुकेसरातील एकाहून जास्त पेशी प्रवेश करतात. हे अंशात्मे तेथे प्रवेश करतात आणि जीव धारण करतात. यामुळे एकाच वेळी एका स्त्रीला एकाहून जास्त जुळी तिळी मुले होतात. अशा प्रकारे गतसंचितामुळे पुनर्जन्म आलेल्या जुळ्या किंवा तिळ्या भावंडांच्या स्वभावात, आवडीनिवडीत, वर्तणुकीत फार फरक असतो. कारण जरी ते जुळे असले तरीही त्यांचे संचित भिन्न असते. अशांचा सांभाळ करताना त्यांच्या पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. मुक्तात्मे. अनेक वेळा जुळे किंवा तिळे होते ते मुक्त आत्मांशामुळे. अंतराळात मुक्त आत्मे जन्म घेण्यासाठी थांबलेले असतात. त्यांच्या संचिताचा प्रश्न नसतो. त्यांच्या यमधर्माचाही प्रश्न नसतो. एकाकडून जास्त आत्मांशांना एकच एक प्रदेश, एकच एक समाज, एकच एक कुटुंब, एकच एक माता जन्म घेण्यासाठी योग्य आहे असे वाटते आणि ते त्या मातेच्या उदरी जन्म घेतात. अशा मातेला एकाच वेळी जुळे किंवा तिळे होते. अशा वेळी हे मुक्तात्मे असल्यामुळे मातेच्या योनीत पुकेसरामधून स्त्रीच्या गर्भाशयात किती पेशींनी प्रवेश केला आहे हे त्यांच्यासाठी गौण असते. ते त्यांचे ते जन्म घेऊ शकतात. अशा प्रकारे जन्माला आलेल्या जुळ्या किंवा तिळ्या भावंडांचा स्वभाव सात्विक असतो. त्यांचा कल अलिप्त, मुक्त राहण्याकडे असतो. ते मितभाषी, शांत असतात. मानवी देही उत्क्रांती. अनेक वेळा मनुष्येतर प्राणी मृत होऊन जेव्हा त्यांचा देह मानवी देही उत्क्रांत होतो
त्यावेळी ते आत्मांश मनुष्यदेह धारण करतात. तेव्हा जुळे किंवा तिळे जन्माला येते, कारण असे अंशात आत्मांश मुक्तात्मे नसले तरी येथे संचित नसते आणि त्यामुळे यमधर्माचाही प्रश्न नसतो. हा त्यांचा पहिलाच मनुष्य देह असतो. अशावेळी एकाहून जास्त आत्मांशांना एकच एक प्रदेश, एकच एक समाज, एकच एक कुटुंब, एकच एक माता जन्म घेण्यासाठी योग्य असते आणि ते त्या मातेच्या उदरी जन्म घेतात. अशा मातेला एकाच वेळी जुळे किंवा तिळे होते. अशा प्रकारे जुळी किंवा तिळी असूनही मानवी देही उत्क्रांत झालेल्या भावंडांचा स्वभाव नक्की कसा आहे तेच समजत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट नवीन असते. जीवनाला गत पार्श्वभूमी नसते. अशांना सात्विक परिस्थिती अनुकूल झाली तर ते आपोआप पहिल्या जन्मालाच मुक्त होतात. मिश्र जन्म, पुनर्जन्म. काही वेळा जुळे किंवा तिळे असलेल्या भावंडांच्या आवडीनिवडीत, स्वभाव, वर्तणुकीत जमीन आसमानाचे अंतर असते. त्यातील एखादे भावंड सात्विक, संत, संन्यासी, योगी म्हणून जन्माला आलेले असते. काही वेळा एक राक्षसी स्वभावाचा असतो तर दुसरा देवतुल्य असतो. एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज करता येत नाही असा असतो. अशावेळी अपत्यांचा सांभाळ करणे ही त्यांच्या पालकांना तारेवरची कसरत असते. अशावेळी येथे एखादा मुक्तात्मा अशा कुटुंबात जन्म घेतो. त्याचवेळी मनुष्येतर प्राण्यांच्या मधून उत्क्रांत झालेला अंशात्मा अशा कुटुंबात पुनर्जन्म घेतो. त्याचवेळी तेथे एखादा गतसंचित असलेला अंशात्मा पुनर्जन्म घेतो. जन्म आणि पुनर्जन्म एकाच वेळी एकाच मातेच्या उदरी घेतला जातो. मुलगा की मुलगी. जर संचित असलेला अंशात्मा पुनर्जन्म घेत असला तर जुळे किंवा तिळे होताना मुलगा जन्माला येतो की मुलगी जन्माला येते हे त्यांच्या संचितावर अवलंबून असते. परंतु जर मुक्तात्मा जन्म घेत असला तर मुलगा म्हणून जन्म घ्यायचा की मुलगी म्हणून जन्म घ्यायचा हे सर्वस्वी त्या मुक्तात्म्यावर अवलंबून असते. परंतु ज्यावेळी मानवी देही उत्क्रांत होऊन पुनर्जन्म होतो त्यावेळी त्या देहाची वाढ मातेच्या उदरी कशी होते त्यावर मुलगा म्हणून पुनर्जन्म होतो की मुलगी म्हणून पुनर्जन्म होतो हे अवलंबून असते. हरिओम.